नमस्कार. शासन 4 यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताची सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे सरकारी कर्मचारी वेतनवाढ संदर्भात आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. त्या संदर्भात वेबसाईटच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. 8व्या वेतन आयोगामध्ये 10 मोठे बदल करण्यात येणार आहे. सविस्तर बदल पुढील प्रमाणे पाहूया. फिटमेट फॅक्टर. नवीन वेतन आयोगामध्ये सुधारित वेतन श्रेणी या फिटमेट फॅक्टरवर आधारित निश्चित केल्या जातात. 7व्या वेतन आयोगामध्ये हा 2.57 पट फिटमेट फॅक्टरप्रमाणे निश्चित करण्यात आलेला होता. आता 8व्या वेतन आयोगामध्ये हा 3.68 पट फिटमेट फॅक्टरप्रमाणे निश्चित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किमान वेतन. 7व्या वेतन आयोगानुसार किमान वेतन हे 18,000 इतकी निश्चित करण्यात आलेली होती. तर आता 8व्या वेतन आयोगानुसार सदर किमान वेतन हे 26,000 ते 30,000 दरम्यान असेल. पदोन्नती पद्धतीमध्ये बदल. पदोन्नती पद्धत ही सेवा ज्येष्ठतेनुसार केली जाते, परंतु 8व्या वेतन आयोगानुसार पदोन्नती पद्धत ही कर्मचाऱ्याचे कामाचे स्वरूप गुणांक नुसार केली जाण्याचा प्रस्ताव आहे. खाजगी नोकरीप्रमाणे वेतनवाढ पद्धत. दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांना जुलै अथवा जानेवारी महिन्यामध्ये वार्षिक वेतनवाढ अनुज्ञेय आहे, परंतु खाजगी क्षेत्रामध्ये कर्मचाऱ्याच्या कामाच्या स्वरूपानुसार वेतनवाढ अनुज्ञेय केली जाते. मग ते कामाच्या स्वरूपानुसार कमी अधिक असू शकेल. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना अधिक प्रभावशाली कामाकरिता अधिक वेतनवाढीचा लाभ मिळू शकेल. पेन्शन पद्धतमध्ये सुधारणा केली जाणार आहे. ग्रेड पेमध्ये अपडेट करण्यात येईल. घरभाडे भत्ता, वाहन भत्ता व इतर देय भत्तेमध्ये सुधारणा. महागाई भत्ता मूळ वेतनामध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आहे. धन्यवाद.